पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः. विष्णूंचं 406वं नाव आहे पुरुषः. सर्वस्मात् म्हणजे सगळ्यांच्या, पुरा म्हणजे आधी, सदनात जो हजर होता असा पुरुषः. किंवा पुरी शयना, पुरी म्हणजे शहरामध्ये किंवा या बाबतीत प्रत्येक शरीरामध्ये शयनात जो असतो तो पुरुषः. सर्व पापस्य म्हणजे सर्व पापांचा, साधनात म्हणजे नाश करणारा, स यत् पूर्वे म्हणजे हा सगळ्यांच्या आधी, अस्मात् होता, अस्तित्वात होता, सर्वस्मात् म्हणजे सर्वांच्या, सर्वं पापम सर्व पाप वाईट गोष्टींचा, औषध साधनात म्हणजे त्या आपल्याकडे घेऊन त्यांचा नाश करणारा तो पुरुषः. सर्व पापांचा नाश करणारा, आपल्या देहात शरीरात सुप्त असणारा असा जो तो पुरुषः. ओम पुरुषाय नमः. 407 प्राणः प्राणिती म्हणजे जो आतमध्ये श्वास घेतो. क्षेत्रज्ञ रूपेण क्षेत्राला जाणणाऱ्या रूपामध्ये, क्षेत्रज्ञाच्या रूपात. प्राणात्मनः प्राणाच्या रूपात किंवा जो लाईफ फोर्स आहे, जीवनशक्ती आहे, त्याच्या रूपात जो श्वास घेतो. चेष्टयन जो काम करतो, कार्यरत असतो असा तो प्राण. किंवा चेष्टा म्हणजे वेगळी कार्य करोती श्वसनरूपी, श्वसनाच्या रूपाने वेगवेगळी कार्य करणारा तो प्राणः. 5 प्राणांना सक्रिय करून हा सर्व इंद्रियांना त्यांची नियतकर्म करायला प्रेरित करतो. किंवा प्राणरूपात जो शरीरामध्ये गती निर्माण करतो असा जो क्षेत्रज्ञ विष्णू तो प्राणः. ओम प्राणाय नमः. 408 प्राणदः खंडयती म्हणजे जो तोडतो, नाहीसा करतो, बारीक बारीक तुकडे करतो. प्राणिनाम प्राण्यांच्या, प्राणन लाईफ फोर्स जीवनशक्ती त्यांच्यापासून तोडतो. प्रलयादिषु म्हणजे वैश्विक जे प्रलय असतो त्यावेळेला जो प्राण्यांचा प्राण काढून घेतो, हरण करतो असा प्राणदः. आता दहा हा धातू आहे, त्याचे 2 अर्थ की देणे किंवा तोडणे. म्हणून प्राण देणारा किंवा घेणारा असा जो तो प्राणदः. सर्वोच्च उत्पत्तीच्या वेळी तो प्राण देतो, प्राणशक्ती देतो आणि प्रलयकाळी प्राणशक्ती काढून घेतो असा प्राणदः. ओम प्राणदाय नमः. 409 प्रणवः प्रणवती इति ज्या शब्दांनी त्याची पूजा केली जाते तो प्रणवः. प्रणम्यते वा इह यम वेदाः म्हणजे ज्याच्या पुढे नमतात किंवा नम्र होतात किंवा वेदही ज्याची पूजा करतात, तस्मात् प्रणवः उच्यते, त्याला प्रणव असं म्हणतात. वेदांचा सुद्धा जो प्रमुख आहे किंवा देवतासुद्धा ज्याची प्रशंसा करतात असा सुशोभित आत्मा म्हणजे प्रणवः. सर्वोच्च जो स्व आहे तो ओंकार हा विष्णू आहे. ओम प्रणवाय नमः. 410 पृथुः प्रपंचरूपेण म्हणजे आपल्याला जे दृश्य असं हा सगळा वैश्विक पसारा आहे, विस्तृतत्वात त्या रूपाने जो स्वतः वाढत जातो, स्वतःला वाढवतो असा पृथुः म्हणजे मोठा, जो विस्तारित आहे, ज्याचा अनंत विस्तार संसार रूपात व्यक्त होतो, तो जो सर्व सहयोग आहे. देशाच्या समृद्धीसाठी ज्यांनी वेन राजाच्या पोटी राजा पृथूच्या रूपात जन्म घेतला तो विष्णूच होता असा तो पृथुः. ओम पृथवे नमः.